हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये गाडी नंबर 1760 या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली हा चित्रपट गाडी नंबर 1760 आणि त्या गाडीमध्ये असलेल्या बॅगेतल्या पैशांबद्दल आहे. आणि या फिल्ममध्ये तुम्हाला अभि, भास्कर, चिनू, आजी, दांडे, म्हात्रे, तांडेल आणि असे अनेक कॅरेक्टर्स पाहायला मिळतील ज्यांचा जीव अडकला बॅगेत. आणि शेवटी बॅग कोणाच्या हाती लागते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावा लागेल. सर्वात आधी आपल्या फिल्मच्या प्लस पॉईंट बद्दल थोडं डिस्कस करूया. नंबर 1, फिल्मचा स्क्रीन प्ले जो ऍक्च्युअली एंटरटेनिंग आणि एंगेजिंग आहे स्टार्ट ते एंड पर्यंत. ऍक्च्युअली फिल्ममध्ये तुम्हाला मल्टिपल कॅरेक्टर्स पाहायला मिळतील आणि सगळे कॅरेक्टर्स या पर्टिक्युलर बॅगशी कसे कनेक्टेड आणि लिंकअप आहे हे बघण्यात खरंच खूप मजा येते. आणि हेड्स ऑफ टू द रायटर फॉर दिस. ते म्हणतात ना, बगल में छोरा गावभर डिंडोरा. आणि या बॅगचं सुद्धा फिल्ममध्ये तसंच आहे. स्पेशली फिल्मच्या सेकंड हाफ मध्ये तुम्हाला बरेच ट्विस्ट अँड टर्न मोमेंट पाहायला मिळतील जे फिल्मचे सर्वात मोठे सेव्हियर आहे. पुढे फिल्मचा अजून एक प्लस पॉईंट आहे संपूर्ण कास्टची परफॉर्मन्स. स्पेशली शुभंकर तावडे, सुहास जोशी आणि प्रथमेश परब तिघांनी जबरदस्त ऍक्टिंग केली आहे. प्रियादर्शनी आणि प्रथमेश परब यांची फर्स्ट टाइम पॅरिंग झाली आहे आणि दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. आणि दोघांनी एका लव्ह स्टोरी ड्रामामध्ये बघण्याची माझी इच्छा आहे. पुढे शुभंकर तावडे यांनी भास्कर नावाचा कॅरेक्टर प्ले केलाय आणि हा कॅरेक्टर मी सर्वात जास्त एन्जॉय केला थ्रू आउट द फिल्म. भास्कर नावाचा कॅरेक्टर जेव्हा स्क्रीनवरती येतो तेव्हा समजून जा की फिल्म मध्ये एंटरटेनमेंट आणि एंगेजमेंट लेवल सॉलिड वाढणार आहे. And I'm telling you guys, शुभंकर तावडे इज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर ऑफ मराठी इंडस्ट्री. त्याला तुम्ही कोणताही रोल द्या, हा व्यक्ती नेहमी त्याचा 100% देतो. नेक्स्ट या फिल्म मध्ये सुहास जोशी यांनी अजय नावाचा कॅरेक्टर प्ले केलाय. हा कॅरेक्टर दिसायला जितका इनोसेंट आहे ना तितकाच डोक्याने शातीर आहे. कधी कोणाला किती सोना लावून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा. बाकी या फिल्म मध्ये प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांनी सुद्धा चांगलं काम केलंय. आय थिंक हा चित्रपट लिमिटेड बजेटमध्ये बनलाय बट स्टील याचं डायरेक्शन आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन सुद्धा चांगले. स्पेशली सगळे इंडोर सिक्वेन्सेस खरंच वेल प्रेझेंटेड होते. ओव्हरऑल या फिल्म मध्ये मला फक्त 3 मायनर ड्रॉबॅक्स फील झाले. नंबर 1, कॉमेडी. ट्रेलर मध्ये जितकी कॉमेडी होती तितकीच फिल्म मध्ये आहे. त्या पलीकडे फारसा काही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आय थिंक संपूर्ण चित्रपटामध्ये शुभंकर तावडे यांच्या भास्कर नावाच्या कॅरेक्टरनेच सर्वात जास्त कॉमेडी केली एज कम्पेअर्ड टू अदर कॅरेक्टर्स. आता गाडी नंबर 1760 नावाचा चित्रपट एंगेजिंग आणि एंटरटेनिंग तर आहे बट स्टील कुठे ना कुठे असं फील होत होतं की अशा प्रकारचे कॉन्सेप्ट आपण अनेक वेळा एक्सप्लोर केले. ज्यामध्ये एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये पैसे, त्यामागे हजारो लोक पडलेत. सो कुठे ना कुठे असं वाटत होतं की बऱ्याच गोष्टी पाहिल्यासारखे वाटत होत्या बट स्टील हा सिनेमा डिसेंट आहे. तुम्ही बघू शकता, एंटरटेनिंग आहे आणि फॅमिली सोबत सुद्धा बघू शकता थिएटरमध्ये. म्युझिक किंवा सॉंगच्या बाबतीत या फिल्ममध्ये आय गेस फक्त 2 गाणी होती. एक रोमॅन्टिक सॉन्ग आणि एक फिल्मच्या शेवटी येते एंड क्रेडिटला. आणि दोन्ही गाणी मला स्ट्रिक्टली बिलो एव्हरेज वाटली. बाकी गाडी नंबर 1760 नावाचा चित्रपट तर मला डिसेंट वॉच वाटला. या फिल्मला मी आउट ऑफ 5 3.5 ची रेटिंग देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट पाहिला असेल तुम्हाला किती आवडला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मला धन्यवाद.